श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 9 डिसेंबरला भागवत एकादशी आलेली आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर हिंदू धर्मामध्ये उपवासाला आणि सणांना खूप महत्त्व आहे. सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रताचे विशेष असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे एकादशीचा उपवास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्याचप्रमाणे एकादशी व्रत हे महिन्यामध्ये 2दा पाळले जाते. एक म्हणजे शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशी, अशा 2 प्रकारच्या एकादशी येत असतात. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी ह्या येत असतात. तसेच अधिक मास किंवा मल मास यामुळे देखील कधी कधी 26 एकादशी वर्षाला येत असतात. तर वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. भागवत एकादशीचे व्रत हे पूर्ण श्रद्धेने केले जाते. तसेच या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. तसेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तर कार्तिकी एकादशी साजरी होणारी एकादशी ही उत्पत्ती एकादशी आहे. कार्तिक कृष्ण एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी 9 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू मान्यतेनुसार देवी एकादशीच्या उत्पत्तीचा हा दिवस असल्याने उत्पत्ती एकादशी म्हणून ती साजरी केली जाते. पुराणातील कथेनुसार एकादशी ही एक देवी असून तिचा जन्म भगवान विष्णूंमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाल्याने तिचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवशी एकादशीचे व्रत आणि उपवास करण्याची प्रथा आहे. तसेच एकादशीचे स्मार्त व भागवत असे 2 भेद आहेत. या स्मार्त व भागवत अशा प्रकारच्या एकादशा नेहमी येत नाहीत. त्याच्यातील वर पाहता असा भेद म्हणजे असा की ज्यावेळी 2 एकादशी येतील त्यावेळी स्मार्त पूर्व दिवशी व भागवत एकादशी दुसऱ्या दिवशी येते. भागवत एकादशी नेहमी द्वादशीला असते. त्यानुसार 8 डिसेंबरला स्मार्त आणि 9 डिसेंबरला भागवत एकादशी असेल. तर पहा, प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळे असतात आणि उपाय देखील आपण वेगवेगळे करत असतो. त्याचप्रमाणे ह्या एकादशीला म्हणजे प्रत्येक एकादशीला आपण श्री हरी विष्णूंची पूजा देखील करत असतो. त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेची देखील पूजा करतो. तसेच या एकादशीला गायीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तसेच प्रत्येक एकादशीला प्रत्येकजण हा उपवास करत असतो, कारण जो कोणी हा उपवास करत असतो त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याच्या पापांचा नाश होतो. अशामुळे प्रत्येक एकादशी ही खूपच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण ही एकादशीला उपवास अवश्य करत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकालाच उपवास करणं शक्य नसेल, त्यामुळे आपण काही सेवा आणि काही उपाय केले तरी देखील आपल्याला त्याचा लाभ होत असतो. तर पहा, गायीची उत्पत्ती आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे. त्याचप्रमाणे धनाची देवी लक्ष्मी ही देखील समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे. त्यामुळे गाय आहे ती देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. सोबतच श्री हरी विष्णूंना देखील गाय खूप प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला एखादी वस्तू खाऊ घालायची आहे. त्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे गाईला भारतात देवीचा दर्जा आहे. असे मानले जाते की गाईच्या शरीरावर 33 कोटी देवता राहतात. हेच कारण आहे की आपण एखादी वस्तू गाईला खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतापर्यंत ती पोचते आणि ज्या काही आपल्या मनोकामना इच्छा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत असतात. म्हणून आपल्याला या एकादशीच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे गाय ही खूप पवित्र आहे. तर गाईला विश्वाची माता म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच जो व्यक्ती गाईला स्पर्श करतो, गाईच्या पायाची माती आपल्या कपाळी लावतो, त्याचप्रमाणे गाईला प्रदक्षिणा घालतो, असं म्हटलं जातं की त्याने
पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला 9 तारखेला जी एकादशी आलेली आहे तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तसेच आपल्या घरामधील जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, आपल्या घराची प्रगती होत नाही, त्याचप्रमाणे आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु पैशाला पैसा लागत नाही. कितीही आपण कमवलं तरी पैसा हा टिकत नाही. घरामध्ये सततचे आजारपण यामुळे देखील पैसा खूप खर्च होतो. आयुष्यामध्ये आपल्या मागे खूप अडचणी असतील. कष्ट करून मेहनत करून देखील आपल्याला त्या अडचणीतून बाहेर सुटका होत नाही, बाहेर पडायचा मार्ग मिळत नाही. खूप दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, खूप प्रयत्न करूनही ती जर पूर्ण होत नसेल, या 9 तारखेला भागवत एकादशी आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा. जे काही तुमच्या समस्या अडचणी आहेत त्या दूर होतील. तर बघा, 9 डिसेंबर 2023 रोजी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त दुपारी ऊन जेव्हा असतं त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू नका. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 केळी लागणार आहेत. त्याचप्रमाणे केळी तुमच्या घरामध्ये असतील तर जास्त पिकलेली किंवा खराब झालेली केळी असेल तर ती वापरू नका. तुम्ही नवीन बाजारातून जाऊन नवीन केळी आणायची आहेत. तर 3 केळींचा उपाय तुम्हाला गाईला खाऊ घालण्यासाठी करायचा आहे. तर मग तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळची तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला ती 3 केळी घ्यायची आहेत. तर ती 3 केळी घेतल्यानंतर तुम्हाला ती तुपामध्ये बुडवायची आहेत. म्हणजे केळीचा खालचा भाग आहे तो तुम्हाला तुपामध्ये बुडवायचा आहे. आणि मग ती केळी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये घ्यायची आहे. आणि मग तुमचा जो देवघर असेल तर त्या देवघरामध्ये तुमच्याकडे श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर मग तिथे आपल्याला देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे. आणि मग ती केळी आहे ती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा जर श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे आपल्याला ही केळी आहेत ती आपल्याला तिथे ठेवायची आहेत. म्हणजे ती केळी आणि पाणी आपण घेतलेलं आहे तर आपल्याला ते तिथे देवाऱ्यासमोर आपल्याला बाळकृष्णाचा फोटो किंवा श्रीहरींचा फोटो असेल तर तिथे आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला फुले घ्यायची आहेत, दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, हळद, कुंकू हे सुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण श्री हरी विष्णूंच्या फोटोसमोर जी केळी ठेवलेली आहेत तर ती केळी आपण घ्यायची आहेत. आणि एक आपण पाण्याने भरलेला कळश घ्यायचा आहे. आणि श्री हरी विष्णूंच्या फोटोसमोर जे पाणी आपण ठेवलेलं आहे तर ते पाणी देखील आपण त्या कळशामध्ये ओतायचं आहे. आणि मग हे ताट घेऊन आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा तुमच्या जर जवळपास कुठे गाय असेल तर तिथे देखील तुम्ही गायीचीही पूजा करायची आहे. जर तुमच्या जवळपास गाय नसेल तर तुम्ही सरळ गोशाळेमध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला गायीची जे आपण पाणी घेतलेलं आहे कळशामध्ये तर ते पाण्याने गायीच्या 4ही पायांवरती ते पाणी ओतायचं आहे. आणि मग गायीला हळद, कुंकू, फुले आणि मग दिव्याखाली ओवाळायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी केळी आणलेली आहेत ती 3 केळी आहेत ती आपण गायीला खाऊ घालायची आहेत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या गायीच्या पायाखालची माती आहे तर ती माती आपल्या कपाळी लावायची आहे. तसेच प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं, त्यानुसार आपल्याला उपाय देखील हे वेगवेगळे करायचे असतात. तर हा उपाय इतका प्रभावशाली आहे की तुमचं 7 जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल व तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या असतील त्या देखील दूर होतील. तर पहा, कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणे खूप गरजेचे आहे. तर पहा, तुमच्या मनात जर श्रद्धा असेल की हा उपाय केल्यावर मला याचा लाभ होईल तर तुम्हाला 100% याचा लाभ हा होणारच आहे. परंतु जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, उगाच करायचा म्हणून करायचा उपाय तर त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. म्हणूनच कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा तर त्याचा तुम्हाला फायदा हा 100% होणारच. कारण हा इतका प्रभावी असा उपाय आहे. ज्या काही तुमच्या इच्छा, आकांक्षा आहेत, ज्या मनोकामना आहेत, जी तुमची गरिबी आहे ती देखील दूर होईल.
अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.